माग पळती या बदकाच्या ती आधीपासूनच पळत त्यांच्या माग. ती अंड्यावर बसल्यावर नाही झाली का अजून? अजून ते एक उद्याच्या दिवस, ते उद्याच्या दिवस अंड दिवस तर फक्त ते पिल्लू निघोस तर फक्त ते निघलं का तिच्या खाली येतो बरोबर सोडून हळूच. काय विषय झालाय कारण की काल ना तिने ना सगळ्या अंड्याचा नासधूस केली, सगळे 2 पिल्ल मारून टाकले, दबूनच बसली त्याच्यावरच बसली, मरूनच गेले. त्याच्यामुळे आता मी चाललोय फवारा मारायला. कालची भेंडी लावली होती ना आपण त्याला तर नाशकाचा फवारा मारायचा आहे. इथं आणलेत बाबांनी फवारे. आता ते टफर कशाला आणलो? पाय आजो खाल्ल्यावर राहिले तो राव. मी म्हणलं सकाळी सकाळी मस्त पैकी वाळला असं, काल पाणी दिलेलं आहे पण आज उगवलंच आहे. ते भुसभुशीत माती केली त्याच्यामुळं. चला आपलं फवाऱ्याचं तर काम झालं मस्त पैकी. चला घेतो मारून. मला परत त्याला खायला टाकायचंय आणि ते कुणाला आता शेड राहिलं होतं ना अर्ध, ते पण करायला जायचंय अजून. आज तेवढं करून घेऊ, ते पूर्ण होऊन जाईल आज. तिथं लय गवत आहे. बोत झाला आता फवारा मारून. आपल्या गौरीला आहे ना मका एवढीच राहिली आता, एवढी उगूस तर. ही उगली का मग काय टेन्शन नाही, पण तवर आता काय टाकावं, हळूहळू करावं आता घास चालू. मग काय चलो, मला इथं मारायचं होतं पण इथंच संपला फवारा. जाऊन द्या, परत भरून आणायला आहे ना परवडायचं नाही, कारण की एका वाफ्यालाच मारायचं. नंतर बघू आता. म्हणजे मागच्या जो मकाचा फवारा आणला होता ना तेवढा भारी होता, त्याच्यावर कीड पण नव्हती लागली आणि गवत पण नव्हतं राहिलं. तेच फवारा आणावं लागेल त्याला. चलो औषध सॉरी. 2 दिवसापूर्वी आमचं एवढं शेड बांधून झालं होतं. आता फक्त आहे ना याला हे करून घ्यायचे, साईडनी पत्रे मारून घ्यायचे, मग एकदम ओके होऊन जाईल. दरवाजानंतर करायचं आहे वेल्डिंगवाल्याकडून, पण आधी पत्रे तर घेऊ मारून आपले. वाजले तरी आमचे 3च पत्रे ठोकून झाले, कारण की लय मोठा विषय झाला होता. आम्हाला सगळे शेड खोलावं लागलंय, कारण की हे जे पोल होते ना इकडून बाहेरून आले होते आणि त्याच्यामुळे सगळं माप फुकलं होतं. आता 8 टाकले, तिकडचे 2, 3 टाकले, आता इकडचे 3 टाकायचे. हे असे बाहेर आहेत ना, आत टाकायचे. आता चला, आता झालंय पूर्ण शेड. आता फक्त दरवाजा बसवायचा राहिलाय, ते मी आता वेल्डिंगवाला बसवणार आहे. कसं झालंय मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम ओके मध्ये झालंय. आलो, हे बघा आतून पण आता असं झालंय. गरम नरलंय पण याच्यात. चलो चला 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 बाबा, चला. गवत का गवत का. चला आवरलं शेळ्यांचं पण. शेड करता करता बघ कसं लागलंय, पत्रा डायरेक्ट असा लागलाय, बहुत चिरलाय. झालं का? अरे पहिलवान पहिलवान, शेवरीच खातो, शेवरी खातो. राजवंशच्या पिल्लाला इथं सोडलंय, आता मस्त बसलंय. अरे चल चल, थोडं बाहेर हवेला चल. हा, लय माणसाचा लाळा आहे याला, लय माणसाचा लाळा. बाबा आले का बाबाच्या आहे ना पोटावर जाऊन बसवतो निसता. आता बाबा जेवायला बसलेत, नाही दाखवलं असं तुम्हाला. थोडं सोडलं का लगेच असं येऊन बसवतो अंगावर. काय काय काय, इथं थांब. चालला कुठं चालला, कुठं चालला, चल. आता फिमेल आहे का मेल आहे काय माहिती, कसं कळतं काय माहिती. यांच्या देणं कळतच नाही लवकर. काय रे, कुठं येत येत येत, चल इकडे, चल 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 चल. तिकडं नको जाऊ. हा, धप्पा धप पडत आहे, धप्पा. दर घास काय, घास काय, घास काय. आता आहे ना अजून एक पिल्लू अंडा आहे बरं का मशीन मध्ये, पण लाईट गेली. काय करावं काय नाही बाबा, कधीपासून गेली काय माहिती. बाबांनी शेवगावला गेलो होतो, माहितीच नाही आम्हाला. पण ते बी त्यातून एक अंड्यातून पिल्लू निघन. ते पिल्लू आणि हे पिल्लू आपण आहे ना त्या मादाखाली सोडणार आहे. तिला आता आहे ना खराब अंड्याखाली बसवलंय. निघलं का याला आणि तिला
देऊ आपण मस्तपैकी एका अंड्या तिच्या खाली सोडून. आहे का नाही रे? कसं बसलंय हातावर मस्त. पिऊ पिऊ पिऊ. वा 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 वा. हा हा. हल्ले हल्ले. हा 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 हा. खाल्ला घास. खाय खाय घे खाऊन. पाणी देऊ का? पाणी देऊ का? दर पाणी दर दर. घे पाणी घे. कसं खातंय घास. पाणी घे ना. दर पाणी घे. पाणी. वीस तू भाज नाही भाऊ. बघा कसं पाणी पितय. पाण्यातली जी बारीक बारीक भाकर आहे का ती खातय. आला काय चालला परत. गडी गेला आता बाबांकडं. मी म्हणलं ना तुम्हाला बाबाच लय लळा आहे. त्याला गेला बाबाकडलं गेला. बाबा जेव राहिलेत त्याला टाकू राहिले टोमॅटो चपाती. नुसतं इकडून तिकडं पळत आहे. खायचंच हे करीना देऊ. ऐ ऐ ऐ ऐ ऐ. आज काहीच नाही आहे गौरे. घास नाही मका नाही. दोनाला पाणी दिलेलं आहे. आता मागच होय. मला सुटून दे. एवढं सोडून दे. सरक तिकडं. नेमकी ना काल आपण घासाला पाणी दिलं ना. घासवाला आहे आणि मकाला पाणी दिलेलं आहे. मका बी सगळी अशी हेच होईल. पाय जायला चान्स नाही. त्याच्यामुळे आज यांना थोडं गवतच आणतो. मस्त ढेबरे आहेत अजूक. कशा ढेबरे आहेत. आयुष्याबाश तू तर लय ढेबरी आहे. आपले ते बोकडी इथं आहे. शेट काय झालं जेवण वगैरे? लगे मारायलाच धावा. तर तुम्ही लगे मारायलाच धावा. हां मारायलाच धावा लगेच. हा तुम्हाला नाही येते यांना आहे. व्हाईट पिकिंग्स. आता मी घेतो यांचं आवरून. यांना टाकलंय खायला. व्हाईट पिकिंग्सला पण आत पोणून टाकलं. यांचं पाणी पण सोडलेलं आहे. घाण झालं होतं बा. कसं हिरवं पटक पाणी झालंय. हो का कसं हिरगार पाणी झालंय. सगळं दिलंय आता बाहेर सोडून. गौरीला बांधायचं राहिलंय. आज तिला आहे ना ते वैरणीचा पाचोरा टाकणार आहे. तिला नाही टाकणार जास्त काय आता. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपवतो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. झालं का ग पे